स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट म्हटलं तर सगळ्यात पहिले काय गोष्ट आठवते? शाळेतलं ध्वजारोहण आणि शेवटी मिळणारी ती गरमागरम जिलेबी. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पहिल्यांदाच आपली राष्ट्रीय मिठाई जिलेबी. सो मी आज फक्त पहिल्यांदा ट्राय करते, त्याच्यामुळे 1 कप मैदा घेतलेला आहे. 1 कप मैद्याची जिलेबी करणार आहे आपण. त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं. आणि इन्स्टंट जिलेबी करणार आहे, त्याच्यामुळे आपण हे इनो टाकणार आहे. त्याच्यामध्ये थोडं तूप टाकूया. लागल तसं पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं. ध्वजारोहण मध्यरात्री 12 वाजता ध्वजारोहण पार पडलं. आता पहिल्यांदा जिलेबी करते, कशी होते माहित नाही, वेगळी वाकडी तिकडे होईल, पण निमित्त चांगलं आहे आपलं. 15 ऑगस्ट. बाहेरच बस, येऊ नको. बाहेरच बस, आत येऊ नकोस तू अजिबात. नको येऊ, बाहेरच बस. मी पण जिलेबी बनवणार आहे आज. तोंड दाखवून जिलेबी बनवणार आहे. सो आता हे पीठ आपण तुपात व्यवस्थित हे करून घेतलेले. पाणी लागेल तसं घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. फक्त गुठळ्या नाही होऊन द्यायच्या. साखरेच्या पाकासाठी 2 कप साखर आणि अर्धा कप पाणी तसं करून साखरेचा पाक बनवून घेतलेला आहे. आणि 1च कप मैदा घेतलेला आहे. आता ह्याच्या पण भरपूर जिलेबी होतील वाटतंय असं. पण खरं सांगू का, जिलेबी बनवणं म्हणजे दिसतं तितकं जिलेबी बनवणं म्हणजे काय मला बोलता येईल. हा, खरं सांगू का, पण जिलेबी बनवणं दिसतं तितकं सोपं नाहीये बरं का, कारण याचा आकार वेडा वाकडा येऊ शकतो. तुझं ऍक्ट करायचे काहीच गुण नाही तुझे. स्टॉप. आता याच्यामध्ये मी हे इनो टाकते, म्हणजे ते पीठ तयार होईल म्हणून. मी जिलेबी बनवण्यात मदत करत आहे. बघूया जिलेबी कशी होती खाण्यासाठी. जिलेबी खाण्यासाठीच करायची आपल्याला. आपलं जिलेबीचं बॅटर तयार झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघा. काय करायचं हे काळं काय आहे? सो आपली ही ट्रायो कलर जिलेबी बनवून तयार आहे. पहिल्यांदाच बनवली. असा शेप आलेला आहे त्याचा. हा आलेला आहे परफेक्ट. वास तर मस्त येतोय. आता टेस्ट करून बघूयात. टेस्ट करून सांगतो तुम्हाला. छान झाले. छोटा पहिल्यांदाच केले, पण छान झाले जिलेबी. मिशन जिलेबी सक्सेसफुल. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.